भिवंडी तालुका भटाले गांव के प्रीति भारत माली के सुपुत्र कुमार मिहिर माली कमर्शियल पायलट होने के उपलक्ष्य में आज दिनांक 23 अप्रैल 2024 को भटाले गांव के ग्रामस्थ मंडल मित्र मंडली नातेवाईक द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णकांत जी कोंडलेकर, शिवसेना उपनेते प्रकाश जी पाटिल, जिला प्रमुख विश्वास जी थले, सोनिया पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख कुंदन पाटिल, जयनाथ भगत, चक्रधारी पाटिल, मोहन गायकवाड़, वेहले माजी सरपंच दुर्जन भोईर, काल्हेर माजी सरपंच एडवोकेट समीर पाटिल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व वेहले भटाले गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर कुमार मिहिर माली को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभकामनाएं दी। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन शिवसेना कांबेगढ़ सचिव व पत्रकार राजेंद्र पाटिल सर ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कॅप्टन मिहिर, जयवंत म्हात्रे समाजसेवक वाघबीळ यांना सुद्धा विनंती कर। मिहिर आपल्या सर्व नातेवाईकांना गुरु जो धडे देत आहे ही कार्यक्रमाची आपण सांगता करणार सचिव तसेच शिवसेनेचे उपाध्यक्ष त्यांना सुद्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मीर माली भरत माली खरं म्हणजे ग्रामीण भागातील एक मुलगा पायलट होतो, त्याचा सर्वांनाच गर्व आहे, अभिमान। खरं म्हणजे कार्यक्रम अनेक होत असतात, अनेक कार्यक्रमांमध्ये आपण जात असतो, परंतु हा अगला वेगळा कार्यक्रम आहे, तेव्हा आम्हाला सर्वांना अभिमान वाटावा आणि म्हणून त्यांचे कोच, मार्गदर्शक आणि आई वडील त्यांचे ज्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। कारण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांचं योगदान मिळालेलं आहे, ज्यांनी योगदान दिलेलं आहे ते सुद्धा या यशामध्ये ते सुद्धा भागीदार आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी भरत माली आमच्या बँकेचे जीपी पार्सिकचे मॅनेजर आहेत आणि त्यांचा मुलगा ज्यावेळेला पायलट होतो तर जीपी पार्सिक बँकेच्या वतीने अभिनंदन करतो आणि मी स्वाभाविकच का या कार्यक्रमामध्ये आपण सगळेच त्याला शुभेच्छा देण्यासाठी, त्याचं अभिनंदन करण्यासाठी, त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सगळेच शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। मी पुन्हा एकदा माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं मी त्याचे अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आज बरेच कार्यक्रम असल्या कारणाने या कार्यक्रमातून रजा घेताना शिवसेनेचे उपनेते कॅप्टन मिहिर याच्या आगमनासाठी त्याच्या कुटुंबियांनी बरेच दिवस ठरवलं होतं की आज आगमन होईल, उद्या आगमन होईल, पण यापेक्षा चांगला मुहूर्त कदाचित आपल्याला मिळाला नसता आणि तो आपल्या नशिबातच होतो। जो चांगला असतो त्याचा चांगलाच होतो, म्हणून हा एक योगायोग आला आणि आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज त्याचं आगमन भाटाले गावामध्ये झालं। एका छोट्याशा खेड्यामध्ये असा एक उत्तुंग भरारी मारणारा एक ध्येय मिहिरने साध्य केलेला आहे। प्रथम त्याला खूप खूप अभिनंदन आणि आजच्या या व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंडळी, वेळेच्या अभावी सर्वांची नावं घेत नाहीये, सर्व उपस्थित मंडळी त्यांना अभिवादन करून दोन शब्द मी मिहिर बद्दल बोलतोय। मला वाटते मिहिरच्या फक्त मी पहिल्या वाढदिवसाला आलो होतो आणि डायरेक्ट तो कॅप्टन झाल्यावर आलोय। अजून एक साहेब धळे साहेब, एक मजेची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की मुलगा सायकल शिकला का वडिलांना त्याला सायकल घेऊन द्यायला लागते, टू व्हीलर शिकला तर तो वडिलांकडे सांगतो का मला आता टू व्हीलर लागेल, फोर व्हीलर शिकला का तो सांगतो का आता मला बाबा क्रेटा घ्यायला लागेल, फॉर्च्युनर घ्यायला लागेल। परंतु आता अडचण आता भरत भाऊंची झाली आहे, आता काय असं एक चांगला त्यांनी एक परिस्थिती निर्माण हो तर असा एक चांगला एक छोटीशी 2 मिनिटाची गोष्ट आपण बरेचशा मान्यवरांना बोलायचं आहे। एक गावामधून एक अंधा व्यक्ती दुसऱ्या गावामध्ये अंधारामध्ये जायचं होतं त्याला,
परंतु त्याच्या सोबत कोणी नव्हता. तेव्हा त्याच्या जवळच्या मित्राने त्याला एक कंदील दिला की जा तुझ्यासोबत कंदील असेल तर तुला ते. पण तो अंधा व्यक्ती बोलला की मी तर आणलाय, मला या कंदीलाचा काय उपयोग होणार आहे. तर तो बोलला की समोरच्या व्यक्तीला तर समजेल का कोणीतरी येतोय म्हणून तुला तो हे नाही करणार, ठोकणार नाही. परंतु काही अंतर चालून गेल्यानंतर समोरून एक टू व्हीलर वाला आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी धडक दिली. त्यावेळेस तो बोलला की तुला दिसत नाही का, टू व्हीलर वाला बोलला. तो बोलला मी तर अंधा आहे, मला दिसत नाही, म्हणून तर मी माझ्यासोबत कंदील घेतलेला आहे. तेव्हा तो समोरचा व्यक्ती बोलला तुझ्याकडे कंदील आहे परंतु तो विझलेला आहे, त्याच्यात रॉकेल नाहीये. तर तेव्हा आपल्याला असं सांगायचं आहे की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला स्वयंप्रकाशित व्हायला लागेल, दुसऱ्या प्रकाशाची गरज पडणार नाही. असा मिहीर हा स्वयंप्रकाशित झालेला आहे आणि ह्या प्रकाशाचा तेजोमय त्याच्या परिसरामध्ये संबंधामध्ये फिरेल आणि तो माली कुटुंबाचा भाटाळे गावचा त्यांनी नावलौकिक केलेला आहे. पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी हे बोलत होतो की भारतात किती, तर ह्याच्याने तुम्हाला अंदाजा होऊ शकतो की मिहीरने किती मोठा कमाल केलाय. आणि दुसऱ्या गोष्ट, पायलट होणं एक खूप जिम्मेदारीचं काम आहे, कारण तुमच्या खांद्यावर 200 लोकांची जिम्मेदारी असते. मी तर खूप छोटा माणूस आहे हे सगळं बोलायला. मिहीर माझ्याकडे आला होता शिकायला, मी फक्त त्याला मार्गदर्शन दिलं, पण त्याच्यामध्ये ते क्षमता होती म्हणून त्यांनी ते करून दाखवलं. तर तेच मला बोलायचं होतं. आणि मी आज खूप खुश आहे, मला गर्व आहे की मिहीरने आज पायलट ट्रेनिंग कंप्लीट करून आलाय. हे सोपं नाही आहे. आणि सर्वात मोठा सॅक्रिफाईस त्याच्या फॅमिलीने दिला आहे, कारण एवढा दिवस तो बाहेर होता आणि एकटा फर्स्ट टाइम पहिल्यांदा तो बाहेर गावी गेलाय. म्हणजे त्याच्या आई त्याला खूप त्याची आठवण येत असेल. बाबांना पण बाबा कधी असं दाखवत नाही, पण आई आहे, तिला वाटते की माझा मुलगा बाहेर आहे, परदेशात आहे. तर हे दिवस खूप कठीण होते. आणि मिहीर पण तिकडे आई वडील जवळ नव्हते. तिकडे तो जेवण बनवायचा, अभ्यास पण करायचा, कपडे पण धुवायचे, हे सगळं काम मी स्वतः केलं. तर हे सगळं करून शिक्षण घेऊन लायसन्स घेऊन परत आलाय. आणि आता यापुढे जेवढे पण लहान मुलं आहेत ते लोकांनी बघून हे सांगितलं पाहिजे की आम्हाला पण मिहीर दादासारखं व्हायचं आहे. आणि हे गावाचं नाव, हे ठाणे जिल्ह्याचं नाव आणि देशाचं नाव त्यांनी मोठं केलंय. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज जोरात टाळ्या वाजवा. पतसंस्था सांभाळून सर्व काही करून हे आपल्या मुलाला बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी घालवलं. आज सत्कार करतो ते भारतमाली आणि प्रीतीमाली मॅडम. भारतमाली यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते पारशेक बँकेमध्ये कार्यरत आहे, पण अत्यंत मेहनत करून आपली नोकरी सांभाळून, धंदा सांभाळून आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम यात त्यांचा बंधू सुद्धा, आज त्यांच्या बंधूची त्यांना आठवण येत असेल. हे दोन्ही भावंड आपल्या मुलांसाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्याची प्रचिती आज त्यांनी आपल्या समोर केलेली आहे. समाज यापुढे त्यांनी आदर्श ठेवलेला आहे. असाच सर्वांनी आदर्श ठेवावा. आजच्या दिवशी हेच त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे मित्र आदरणीय भरतजी माळी यांचे सुपुत्र मिहीर आज कॅप्टन झालेले आहे. खरोखर आज या कार्यक्रमाला आमचे आदरणीय व्यक्तिमत्व हनुमानदादा असते तर अजूनच या कार्यक्रमाला रंगत आली असती. त्यांच्या आजी आणि आजोबा यांचंही ह्या व्यक्तीवर अतिशय प्रेम होतं. भरारी घेताना तो शहरातला आहे किंवा खेड्यातला आहे हे मात्र कधीच याच्यात साम्य दिसत नाही. याच्या अगोदर ज्या ज्या उच्च पदस्थ अधिकारी निर्माण होत होते ते मोस्टली शहरातूनच होत होते, परंतु आज प्रत्येक
खेडेगावामध्ये तुम्ही गेलात तर तिथे अनेक डॉक्टर्स, अनेक इंजिनियर्स आहेत, परंतु या माझ्या वेळे आणि भाटाळे ग्रामपंचायतीच्या या भूमीमध्ये आज आम्हाला सर्वांना मान उंच करून चालण्यासाठी मिहीर या आमच्या मुलाने अतिशय दैदिप्यमान असं यश प्राप्त झालेले. आज भाटाळे गावामध्ये मिहीर भरत माळी याने सुद्धा भाटाळे गावाचं नाव आणि त्याच्या आईबाबांचं नाव हे पूर्ण देशात नव्हे तर भविष्यात जगात प्रसिद्ध करेल अशी मी त्याला शुभेच्छा देतो. आज आपण बघतोय की गोडाऊन्स असतील या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना उत्पन्न चालू झालेलं आहे. तर त्या उत्पन्नाचा चांगला सदुपयोग करून मीर सारखी, अभिषेक सारखी मुलं जर घडवली तर खऱ्या अर्थाने त्या पैशाचा चांगल्या अर्थाने उपयोग झाला असं समजायला काय हरकत नाही. मीरला एवढंच आहे, तुम्ही सगळ्यांनी आत्ता सपोर्ट केलाय, तो गेला तेव्हा सपोर्ट केलाय, त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे तुम्ही जो सपोर्ट दिलाय त्याच्यासाठी मी तुमचे आभारी आहे. कारण मी त्याच्यासाठी जे केलंय किंवा 1.5 वर्षामध्ये जे त्याने ज्या गोष्टी मला सांगितल्या ते 5 मिनिटात मी नाही सांगू शकत, पण त्याने करून दाखवलं. त्याने आमचे शब्द उचलले आणि त्यांनी जिद्द ठेवली आणि ते खरंच करून दाखवले याचा मला अभिमान आहे. आणि त्यांनी तुम्ही सपोर्ट केला, तुमचे आभारी आहे. खरं तर भरत पाटील साहेबांनी सांगितलं, अनेक वक्त्यांनी सांगितलं की पूर्वी ठाणे जिल्हा ग्रामीण म्हटलं तर कुठेतरी आपल्याला नोकरीसाठी गोडाऊन वगैरे किंवा कुठली एखादी कंपनीमध्ये पाहावी लागत होती. आणि मुलं ज्या पद्धतीने पदवी घ्यायला पाहिजे किंवा उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने घेत नव्हते. परंतु आता या मागच्या काही वर्षापूर्वीपासून आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये ही चांगली मुलं हुशार आहेत आणि चांगले पदवी घेत आहेत. कोणी वकील झाले असतील, कोणी डॉक्टर झाले असतील, कोणी इंजिनियर झाले असतील. परंतु मागच्या या कालावधीत जर आपण बघितलं तर भरतदादांनी जसं सांगितलं की दापोड्यामध्ये एक IPS अधिकारी झाला, अभिमानाची गोष्ट आहे. परंतु मी त्यालाही शुभेच्छा देताना तेच सांगितलं, महेर तुलाही शुभेच्छा देताना तेच सांगेन की तुम्ही ह्या पदावर जापर्यंत जे कष्ट आपल्या आई वडिलांनी घेतलेले आहे, जी मेहनत आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या गुरूंनी जी घेतलेली आहे, हे मेहनतचं कुठेतरी फल आहे आणि तुम्हाला ही पदवी मिळालेली आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही ही पदवी घेता, आज तुम्ही कॅप्टन म्हणून आहात, एक पायलट म्हणून इथं या भाटाळे गावामध्ये तुमचा सन्मान होतोय. परंतु मी सूचना तुला एकच करेन की ज्या पद्धतीने तुझ्या आई वडिलांनी जी मेहनत केली, जसे जसे तुला मार्गदर्शन केलं, काही गुरूंनी तुला मार्गदर्शन केलं आणि तू या पदावर पोहोचलेला आहे, मी तुला विनंतीही करेन की भविष्यात तुझ्या डोक्यात हेच राहिलं पाहिजे की वर्षातून एकदा का होईना मी कॅम्प लावत जाईल आणि माझ्या या ग्रामीण भागामधून, माझ्या भाटले गावामधूनच नाही तर माझ्या भिवंडल्या पूर्ण ग्रामीण भागामधून एक तरी पायलट मी घडवेन. असे एकदा तुम्ही मनाचा निश्चय केला तर नक्कीच आमच्या ग्रामीण भागातल्या अनेक लोक जी मनापासून इच्छा प्रकट करतात तुझ्या आई वडिलांनी केली. मला माहिती आहे एकदा मुलगा आपल्या घरातून शिक्षणातून जेव्हा बाहेर पडतोय तेव्हा आईची आणि वडिलांची काय अवस्था आहे. कारण माझी 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं बाहेर आहेत. मी मुद्दामून माझ्या मुलांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा भेटण्यासाठी टाळत राहतोय, कारण आपला एक उद्देश असतो की आपला मुलगा ज्या उद्देशाने आपण बाहेर पडलो तो शिक्षण पूर्ण घेऊन आला पाहिजे, आपली त्याला ओढ कमी लागली पाहिजे. या दृष्टिकोनाने मलाही त्या टायमाला तुझी आई 2 शब्द बोलत होती, मी तिच्या डोळ्यामध्ये पाहत होतो, तिच्या मुखातून शब्द निघत नव्हते. ही खरी आईची आणि वडिलांची मेहनत आहे. दादा तुला हा सन्मान जो मिळाला आहे, तुला जो पद जो मिळाला हा खूप मोठा आहे. आम्ही राजकीय लोक आहोत, आम्ही काय करतोय, जिल्हा परिषद लढवली, आमदारकी लढवली की आम्ही लगेच बाकीच्यांना तयार करतोय, आता तू ग्रामपंचायतला उभा राहा, आता तू पंचायत समितीला उभा राहा. म्हणून मी तुला विनंती करतोय की तू आता पायलट झालेला आहे ना, तर तू ग्रामीण भागातल्या वर्षातून एकदा तरी कॅम्प घेतात, जशी तुला वेळ मिळेल, सवड मिळेल तेव्हा. आणि आपली जी शिक्षणासाठी जी 10वी पास होऊन 11वी 12वी मध्ये शिकायचं त्यांना मार्गदर्शन करत जा, जेणेकरून तुझ्यासारखे अनेक पायलट, आज जर सरांनी आपल्याला सांगितलं की पूर्ण भारत देशामध्ये 140 करोड जनतेमध्ये फक्त 22,000 पायलट आहेत.
म्हणजे 0. किती टक्के पकडायचे हे मला गणित येत नाही. कॅप्टन मिहीर यांना, मिहीर माळी यांना जोरदार टाळणी स्वागत करूया. मिहीर खरोखरच आपण एक उंच आमच्या आनंदामध्ये, आमच्या प्रेमाखातर आपण जे उपस्थित झालेले आहेत, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. पूज्य पांडुरंग शास्त्री दादाजी सांगितलं होते की एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या विद्यार्थ्यासाठी जेव्हा अनेक जण मेहनत घेत असतात तेव्हा तो माणूस किंवा तो विद्यार्थी निश्चितच उंच भरारी घेत असतो. मिहीरच्या ज्युनियर केजीचं ॲडमिशन सोनाशेठ पाटीलने केलं होतं. दुसरी गोष्ट, आम्हाला त्याला होलीवरीमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, पण तिथे ॲडमिशन पूर्ण झालेलं होतं आणि त्याला प्रेसिडेन्सीमध्ये टाकण्याचा आम्हावर वेळ आली आणि तिथेही ॲडमिशन सोनेशेठने केलं होतं आमच्या बरोबर. नंतर सोनेशेठ डॉक्टर झाले आणि मग आम्हाला ते वेळ कमी द्यायला लागली. तदनंतर मग त्याचा प्रवास चालू झाला. प्रेसिडेन्सीचं पूर्ण झाल्यानंतर त्याला ठाणा कॉलेजला ॲडमिशन पाहिजे होतं. वास्तविक ॲडमिशनची खूप मारामारी आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या या युगामध्ये आहे आणि जे आदरणीय व्यासपीठ आहे त्यांच्याकडे खूप ताकद आहे की ते समाजासाठी करू शकतात, त्यांनी करायला पाहिजे. आता नुकतंच एक जूनचं मी एक उदाहरण सांगतो. जूनमध्ये एका विद्यार्थ्याला ठाणा कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे होतं आणि त्या विद्यार्थ्याची खूप मानसिकता होती की मला ठाणा कॉलेजमध्येच ॲडमिशन पाहिजे. परंतु बऱ्याच नामवंत लोकांकडे फिरल्यानंतर त्याचं ॲडमिशन काही झालं नाही, होत नव्हतं. शेवटी हताश होऊन मला त्यांच्या वडिलांची भेट झाली आणि त्यांनी मला शोकांतिका सांगितली. त्यांना घेऊन मी माननीय प्रकाश पाटील साहेबांकडे गेलो. साहेब, असं आहे आणि याने ॲडमिशन ठाणा कॉलेजमध्ये पाहिजे. त्याने सांगितलं की ज्ञानेश्वरला मी फोन करतो, त्यांच्याकडे जा आणि ॲडमिशन जर झालं नाही तर मी स्वतः बरोबर येणार. ही आम्हाला व्यासपीठाकडून अपेक्षा आहे. कारण कुठलीही गोष्ट करत असताना, कुठलीही गोष्ट बनत असताना शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. मिहीरच्या बाबतीत तसंच झालं होतं. त्याला ठाणा कॉलेजला ॲडमिशन पाहिजे होती आणि ॲडमिशन होत नव्हतं आणि त्यावेळी सायनाथ तारेला मी फोन केला की मी पुण्याला आहे आणि मिहीरचं ॲडमिशन पाहिजे. त्याने सांगितलं की साहेब तुम्ही ठाण्यामध्ये येऊ नका, मी त्याच्या बरोबर जाईन. 9:30 वाजता त्याला पंपावर पाठवा. त्याला घेऊन गेल्यानंतर ठाणा कॉलेजला सायनाथ तारेने ॲडमिशन घेतलं तिथे. कारण मला त्यांनी सांगितलं तुम्ही पुण्यालाच थांबा, कारण त्यावेळी मी पुण्याला होतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एखादा विद्यार्थी घडत असताना बऱ्याच लोकांचे त्याला सहकार्य असतील किंवा त्याच्यासाठी बऱ्याच लोक खस्ता खात असतील तर तो निश्चितच मोठा होतो. हे पांडुरंग शास्त्रीने सांगितलं आणि त्याप्रमाणे मिहीरच्या बाबतीत झालेलं आहे. आणि नेहमीच साहेब आमच्या बरोबर आहेत आणि बरोबर आहे. खूप स्ट्रगल करून मिहीर ते प्राप्त केलेलं आहे. आज बाकी सर्व उपस्थितांना आम्ही सांगू शकतो की ध्येय निश्चित करा, त्याचा पाठलाग करा, आपण ते प्राप्त करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते नसते तर मला नाही वाटत मी पुढे जाऊ शकलो असतो. मला काय नव्हतं माहिती या फील्डबद्दल. जे काय केलं सरांनी, जे शिकवलंय ते मी पुढे घेऊन चाललेलो आहे आणि त्यांनी खूप हेल्प केली आहे माझी. त्यानंतर माझे घरचे येतात. माझ्या घरच्यांनी माझी खूप साथ दिली आहे. लांब राहून पण त्यांनी मला कधी वाटू नाही दिलं की लांब. वडिलांचे पण मी आभार मानेन. त्यांच्यामुळेच मी जिथं आहे आज, मी इथे उभा आहे. घास गोड झालेला आहे. कारण हनुमंत ते हवेमध्ये उडायचे, परंतु हवेमध्ये उडणारा आमचा मिहीर आज जमिनीवर आलेला आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. मिहीरच्या कुटुंबातील सगळ्याच व्यक्ती माझ्या कुटुंबातील आहेत असं मी मानतो. खरं म्हणजे त्या कुटुंबाला शिक्षणाची एक परंपरा आहे. मिहीरचे काका हनुमान माळी ते माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी पुढे असतील शाळेमध्ये.
त्यांची शाळा आमची शाळा जूनला सुरू झाली की मग त्यांची शाळा साधारणतः जुलै ऑगस्टला सुरू व्हायची. घरातील सगळी कामं करून अवनी वगैरे आटपून मग हनुमानमाळी साहेब शाळेमध्ये यायचे आणि जे जूनच्या पहिल्या दिवसापासून शाळेमध्ये असायचे त्यांच्यापेक्षा परीक्षेत पहिल्या नंबराने असायचे. मग अशी काही कुत्सित बुद्धीची मुलं सांगायची चला शाळेत यायला उशिरा येतात आणि पास व्हायला पुढे जातात. पास व्हायला पुढे जात नाहीत, पास होण्याची जी काही कला आहे, जी क्षमता आहे, म्हणजे ज्ञानार्जन करण्याची जी काही क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये होती, ती इतरांच्यामध्ये नव्हती. सुधा बसते का पुढे? सुद्धा एक अत्यंत छोटी अशी मुलगी होती. तेव्हा वाटायला मला वाटते 4थीपर्यंत ते कुडाळकर मुलगी होते आणि म्हणजे सुद्धा म्हणजे खूप म्हणजे त्याचं गौरव करायचे आमच्या समोर. एवढीशी मुलगी आहे, लंगडी चांगली खेळते वगैरे 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 सगळं. ते लहानपणीचे दिवस होते. परंतु ह्या घराण्याने म्हणजे अभ्यासावर निश्चित प्रेम केलेलं आहे. भरतमाळी सुद्धा जेव्हा माझ्या सहवासात आले तेव्हा त्यांच्या काही काही गोष्टी मी बघायचो आणि काही काही वेळेला मी सांगतो की एवढं कसं तुमचं सातत्य टिकतं याच्यामध्ये. मग त्या आमचे घेडा सर होते, ते कुठेतरी जोर बैठका काढायच्या स्पर्धा घ्यायच्या, सूर्यनमस्काराच्या स्पर्धा घ्यायच्या. या सगळ्या गोष्टीमध्ये या लोकांनी नंबर मिळवले आहे. आणि हे भाटाळे गाव छोटंच आहे, नकाशावर तुम्हाला कुठे दिसणार पण नाही, परंतु सायकलिंगमध्ये सुद्धा या गावाचा नंबर असायचा. म्हणजे अगदी भिवंडी तालुक्यापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रापर्यंत नंबर असायचा. अशा प्रकारचं हे गाव आहे. आणि ह्या माळी कुटुंबियाने आपलं जे काही म्हणजे करिअर जे काही ठरवलं ते मुलांच्या मध्ये गुण कुठले आहेत हे हेरूनच त्यांनी ठरवलं. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन स्वामी विवेकानंदांच्या जीवनातलं. विवेकानंद लहान असताना त्यांच्या आईच्या सोबत ते घरामध्ये म्हणजे आई शिकवत असेल काय आणि काय करायचं असलं, आई विचारते की बाळा तुला काय व्हावंसं वाटते. त्यांनी पटदिशी शब्द त्याला मला टांगेवर आवडतो. त्या ठिकाणी रिचर्ड सरांनी त्याचं काम केलं. गुरु हे प्रत्येकाच्या मागे वाटावा, भिवंडी तालुक्याला अभिमान वाटावा असं काम पायलट, वैमानिक आणि आमचे जे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत भाजपाचे यांच्या वतीने सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं जातं. रजा घेत आहेत, भरपूर वेळ दिला आपण, त्याबद्दल आम्ही माळी परिवाराच्या वतीने